स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे स्पेशल रेसिपीज। बघा फ्रेंड्स, माझ्याकडे हे पार्सल आलेलं आहे आणि ते मी Amazon वरून मागवलेलं आहे। तर बघा, माझ्या बऱ्याचशा ज्या मैत्रिणी आहेत ते ॲज अ होम बेकर्स म्हणून केकचे ऑर्डर्स घेतात किंवा बऱ्याच जणी हॉबी म्हणून केक देखील करतात। तर बघा, तुम्हाला तुमच्या केक मधलं जर स्किल वाढवायचं असेल किंवा वेगवेगळ्या व्हरायटीच्या जर तुम्हाला ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आधी करणं गरजेचं असतं। तर मग प्रत्येक वेळेस आलेल्या ऑर्डरवरती ती प्रॅक्टिस आपण करू शकत नाही किंवा ऑर्डर आल्यानंतरच आपण प्रॅक्टिस करावी असंही नाही। तर मी आज असा प्रोडक्ट मागवलेला आहे ज्या वापरून आपल्याला त्याच्या केकची भरपूर प्रॅक्टिस या प्रोडक्टवरती आपण करू शकतो। चला तर आपण याचं आज अनबॉक्सिंग करणार आहोत। बघा तर मैत्रिणींनो, हे आहेत डमी केक। हे मी Amazon वरून मागवलेले आहेत। तर डमी केक म्हणजे काय असतं, तर प्रत्येक वेळेस आयसिंग केलेल्या केक वरती आपण प्रॅक्टिस करू शकत नाही किंवा ते कधी कधी शक्यही नसतं। जर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे जर केक बनवायचे असतील तर प्रॅक्टिस करण्यासाठी, विशेषतः फॉन्डंट केकची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर हे डमी केक खूपच उपयोगी असतात। तर याच्यामध्ये मी सेट मागवलेला होता। त्याच्यामध्ये 10 इंच, 8 इंच, 6 इंच आणि 4 इंच असे हे मी सेटमध्ये मागवलेलं आहे। तुम्हाला जर एवढं नसेल मागवायचं तर तुम्हाला जो साईज पाहिजे तुम्ही एकही पीस, सिंगल पीस देखील मागवू शकता। बघा तर मैत्रिणींनो, याचं आपण पॅकिंग काढून बघूयात। तर याचे जे शार्प आहेत किंवा नाही, किंवा फिनिशिंग याची कशी आहे हे आपण पाहणार आहोत। तर आपण पाहू शकतो याचं मटेरियल जे आहे ते थर्माकोलचं आहे। बघा तर फ्रेंड्स, आपण बघू शकतो की ह्याचे जे फिनिशिंग आहे किंवा एजेस जे आहेत ते खूप शार्प आहेत। विशेषतः फॉन्डंट केक बनवण्यासाठी फॉन्डंट केकची प्रॅक्टिस आपण याच्यावरती करू शकतो आणि फॉन्डंट लाटून आपण याच्यावरती प्रॅक्टिस करू शकतो। फिनिशिंग कशी आणायची किंवा ह्याच्यावरती कव्हरिंग कसं करायचं फॉन्डंटचं, याच्यासाठी हे खूपच उपयोगी आहे असं मला वाटतं। आणि बरेचसे जे आपण फॉन्डंटचे फिगर्स बनवतो किंवा वरील जे टॉपर्स बनवतो तर ते टूथपिकने आपल्याला खोचावे लागतात। तर केकमध्ये, डायरेक्ट केकमध्ये आपण रिअल केक न बनवता ह्याच्यामध्ये देखील टॉपर आपण ठेवून बघू शकतो की आपल्या केकचा लुक कसा होणार आहे। एखादी समजा जंगल थीम तुम्हाला बनवायची असेल तर जंगल थीमची प्रॅक्टिस तुम्ही आधी करा आणि जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा निश्चितपणे तुमचा केक हा मस्त फिनिशिंग असलेला होणार आहे। तर याच्यामध्ये डिफरंट साईज आहेत। तर साईज मी कशासाठी मागवलेले आहेत, तर जेव्हा आपल्याला डबल टायर किंवा ट्रिपल टायरची ऑर्डर येते त्याची प्रॅक्टिस देखील आपल्याला करायला पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन कसं ठरवणार आहोत किंवा आणखीन काही गोष्टी, किंवा टॉपर्स जर असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तर ते आपल्याला कशा करायच्या आहेत याचं थोडंसं इमॅजिनेशन प्रत्यक्ष जर आपल्या समोर आलं तर निश्चितपणे आपला केक किंवा आपल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या अगदी खूपच छान अशा होणार आहेत। तर त्याच्यासाठी हे डमी केक खूपच युजफुल आहेत असं मला वाटतं। बघा तर मैत्रिणींनो, चारही जे डमी केक आहेत वेगवेगळ्या साईजचे आहेत। तर मी त्याचं टोटल अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवलेलं आहे। तर हे मी मागवलेलं होतं 650 रुपयांना। हे टोटल 4 पीस होते जे वेगवेगळ्या साईजचे आहेत। तुम्हाला जर असे केक ऑर्डर, डमी केक ऑर्डर करायचे असतील तर मी जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता किंवा जर तुम्हाला सिंगल पीस घ्यायचा असेल तर तुम्ही तो देखील ऑर्डर करू शकता। बघा तर मैत्रिणींनो, या डमी केकवरती फॉन्डंट कसं कव्हर करायचं हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुन्हाच अशा एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।